राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। राज्य उत्पादन शुल्कची जी 1200 प्लस जागांसाठी ही भरती निघत आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये जे जागा असणार आहे जवानचा असणार आहे, राज्य उत्पादन शुल्क जवानचा पद असणार आहे, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क चालकचा पद असणार आहे, त्याचबरोबर चपराशीचं यामध्ये पद असणार आहे, टंकलेखकचं असणार आहे, लघु लेखकचं यामध्ये पद असणार आहे। तर हे काही यामध्ये पद असणार आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते आणि या भरतीची जाहिरात या ठिकाणी निघत आहे। आणि हे जे राज्य उत्पादन शुल्क ही जी भरती आहे तर ही जे विद्यार्थी मित्रांनो सेम पोलीस भरती सारखंच यामध्ये पॅटर्न एक लक्षात ठेवा। ग्राउंड सुद्धा पोलीस भरती सारखाच आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम सुद्धा यामध्ये पोलीस भरती सारखाच आहे आणि यामध्ये गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जात नाही राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये। तर जास्त चान्स आहे यामध्ये सिलेक्शन होण्याचे आणि या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे। राज्य उत्पादन शुल्क भरती यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर वजन यामध्ये किती लागणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, पगार आपल्याला यामध्ये किती भेटणार आणि जाहिरात कोणत्या महिन्यापर्यंत ही येणार आहे। तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीला यामध्ये वयोमर्यादा लागणार आहे आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी 735 रुपये यामध्ये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 660 रुपये यामध्ये फी असते आणि आपलं जर सिलेक्शन झालं राज्य उत्पादन शुल्क या भरतीमध्ये पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला भेटते आणि स्टेट गव्हर्नमेंट जॉब आहे राज्य उत्पादन शुल्कची। आणि यामध्ये कोणकोणते पद असणार आहे, यामध्ये काय शैक्षणिक पात्रता असणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, राज्य उत्पादन शुल्क जवानचं यामध्ये पद असणार आहे, यामध्ये 10वी पासवरच मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये वाहन चालकचं सुद्धा यामध्ये पद असणार आहे। वाहन चालक पदामध्ये शैक्षणिक पात्रता 7वी पास लागणार आहे, किमान हलके 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे आणि 3 वर्ष अनुभव यामध्ये लागणार आहे। त्याचबरोबर चपराशीचं यामध्ये पद असणार आहे, चपराशीमध्ये 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। त्यानंतर निम्न लघु लेखक निम्न श्रेणीचं पद असणार आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट यामध्ये आपले पाहिजे आणि लघु टंकलेखकचं सुद्धा यामध्ये पद असणार आहे, यामध्ये 10वी पास पाहिजे। त्याचबरोबर लघु लेखक आपलं मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट यामध्ये आपलं पाहिजे। तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते। आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये असणार आहे ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीची आहे। तर आता राज्य उत्पादन शुल्क ही जी भरती आहे कधी निघणार आहे तर पहा, इथून जवळपास 2 ते 3 महिन्यांना जे हे तुम्हाला या ठिकाणी भरती पाहायला भेटणार आहे। जवळपास ऑगस्ट नंतर जे हे भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्य उत्पादन शुल्कची ही भरती या ठिकाणी निघणार आहे आणि याच्या मागच्या वर्षी सुद्धा हे राज्य उत्पादन शुल्कची भरती आली होती, 712 प्लस जागांसाठी भरती आली होती आणि यावर्षी जवळपास 1200 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी येतात। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून फिजिकलची तयारी आणि लेखी परीक्षेत सुद्धा तयारी चालू ठेवा, चांगले पुस्तकं आता घेऊन घ्या। तर राज्य उत्पादन शुल्कची भरतीची चांगली तयारी करा। जे पण विद्यार्थी या भरतीचा अभ्यास करणार आहे, ग्राउंड करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये निवड प्रक्रिया यामध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपर हा 120 मार्काचा असणार आहे आणि ग्राउंड आपल्या यामध्ये असणार आहे 80 मार्काचा। टोटल 200 पैकी आपल्या यामध्ये मेरिट लागणार आहे। तर यामध्ये जे राज्य उत्पादन शुल्क जवानचं जे पद आहे तर या पदामध्ये पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे, 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर जे
चालकचं जे पद आहे राज्य उत्पादन शुल्क चालक, तर यामध्ये सुद्धा पेपर असणार आहे सर्वात अगोदर, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न, अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे। त्याचबरोबर जे निम्न श्रेणी टंकलेखकचं पद आहे यामध्ये सुद्धा पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न, 120 मार्काचा पेपर असणार आहे, 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आणि यामध्ये एक चपराशीचं पद असणार आहे। चपराशी पदामध्ये जो पेपर असणार आहे हा थोडा अलग असणार आहे। 200 मार्काचा पेपर असणार आहे, 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे चपराशी पदामध्ये, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर अशा प्रकारे आपला सर्वात अगोदर पेपर असणार आहे। आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड। तर उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जे वजन आहे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या जर खाली असेल तर अपात्र केल्या जाणार आहे, फेल केल्या जाणार आहे। आता राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 3 इव्हेंट आहे, ज्यामध्ये पहिला जो इव्हेंट आहे तर हा या ठिकाणी 1500 मीटर रनिंग आहे। आणि 1500 मीटर रनिंगसाठी जे आपल्याला मार्क्स भेटणार आहे तर ते 30 मार्क भेटणार आहे। आणि त्याचबरोबर 100 मीटर रनिंग हा दुसरा इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी, 30 मार्कासाठी झाले किती 60, आणि 20 मार्कासाठी यामध्ये आहे गोळाफेक। अशा प्रकारे 80 मार्काचं ग्राउंड राज्य उत्पादन शुल्क भरतीचा पुरुष उमेदवारांचं होणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड असणार आहे राज्य उत्पादन शुल्कचं, तर यामध्ये महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग असणार आहे, 1 किलोमीटर रनिंगसाठी 30 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर 100 मीटर रनिंग 30 मार्कासाठी असणार आहे, आणि गोळाफेक असणार आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे आपलं 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे। तर टोटल 200 पैकी आपलं यामध्ये मेरिट बसणार आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये। तर 200 पैकी आपलं मेरिट लागणार आहे SC ST OBC WSNT VG ओपन SBC SCBC SCBC या कॅटेगरी वाईज। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे राज्य उत्पादन शुल्कची या ठिकाणी भरती निघत आहे, जवळपास 1200+ जागांसाठी ही भरती निघत आहे। आणि आपलं जर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी महाराष्ट्रामध्येच करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र असते, एक लक्षात ठेवा, कारण की स्टेट गव्हर्नमेंट जॉब आहे राज्य उत्पादन शुल्क। तर पगार सुद्धा यामध्ये जबरदस्त आहे, 21,700 ते 69,100च्या दरम्यान यामध्ये पगार भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या राज्य उत्पादन शुल्क भरतीचे, आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा, आतापासून अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, आतापासून 8-8 घंटे। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याचबरोबर प्रॅक्टिस करणार आहे तर त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये होणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे राज्य उत्पादन शुल्कच्या 1200+ जागांसाठी। येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये 10वी पासवरच महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय